नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि हेल्दी रेसिपीमध्ये. येस, पिझ्झा आहे पण हेल्दी आहे, कारण हा आहे गव्हाच्या पिठाचा, होममेड आहे आणि याच्यात तुम्ही भरपूर सारे व्हेजिटेबल्सही घालू शकतात. आणि त्यासोबतच मी याच्यात बटरऐवजी तुपाचा वापर केलेला आहे. मायक्रोवेव्हमध्ये हा इझी आणि स्पॉन्जी पिझ्झा कसा बनवायचा चला बघूयात. तर इथे मी साधारण 150 ml कोमट पाणी घेतलेलं आहे. कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजेच की 1 टेबलस्पून साखर घातली आहे आणि 3 छोटे चमचे म्हणजे 3 टीस्पून आपल्याला ईस्ट घ्यायचं आहे. छान मिक्स करून हे 2 ते 3 मिनटासाठी ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. साधारण 3 मिनटांनी माझं ईस्ट जे आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की ते फुलून आलेलं आहे. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी चवीपुरतं थोडंसं मीठ आणि हे जे आपलं ईस्ट होतं तेही घालायचं आहे. आणि त्यासोबतच मी 2 चमचे इथे तूप घातलेलं आहे. तुम्ही इथे बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता. आता आपलं ईस्टवालं मिक्सर मी त्याच्यात टाकून घेतलं आणि थोडंसं 50 ml साधारण किंवा अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा घालून घेतलं. साधारण आपल्याला याचा डो जो आहे तो एकदम सैलसर भिजवायचा आहे. आपल्या रोजच्या चपातीचं जो आपलं कणिक मळतो त्यापेक्षा थोडा अजून सैल तुम्ही बघू शकता. साधारणपणे 7 ते 8 मिनटं हे छान मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीच मळायचं आहे. हे हाताला पीठ चिकटतं तो तुम्ही तुपाचा वापर करू शकता. हाताला तूप लावून घ्या, प्लॅटफॉर्मवर तूप लावून घ्या और बटर और तेल. तर आपलं छानपैकी 7 मिनटं मळून झालेलं आहे. मी या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपला जो डो आहे तो याच्यात ठेवला आणि वरनंही मी छान तूप लावून आता आपल्याला हे साधारण 1 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. जोपर्यंत हे रेस्ट होतं तोपर्यंत आपण चॉपिंग करून घेणार आहोत. तर मी प्लॅटफॉर्म क्लीन केलेला आहे आणि मी इथे घेतला आहे कांदा, टोमॅटो आणि पिवळी, लाल आणि हिरवी कॅप्सिकम, शिमला मिरची आणि त्यासोबतच मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. मी ते थोडेसे बॉईल करून घेतलेले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात. व्हेजिटेबल्सचे असे चौकोनी आकाराचे काप करून घ्यायचे आहे. तर आपला चॉपिंग रेडी आहे. आता सीझनिंगसाठी मी पिझ्झा सीझनिंग घेतला आहे, मिक्स हब घेतला आहे, रेड चिली फ्लेक्स घेतला आहे, आपला सॉस आहे पिझ्झा पास्ता सॉस आणि प्लस मोझरेला चीज. तर तुम्ही बघू शकता की साधारण पाऊण तासात आपलं जे पीठ आहे ते छान फुलून आलेलं आहे. आता साधारण अर्धा ते 1 मिनटासाठी याला मळून घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपण जसं भाजीपोळी करतो किंवा आपला स्वयंपाक असतो त्याला जितका टाईम लागतो तितकाच टाईम पिझ्झा बनवायलाही लागतो. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी छान पिझ्झा होतो, अगदी फ्रेश होतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. तर मी इथे छान याचे 1 मिनटासाठी हे मळून घेतलं आहे आणि याचे मी 4 असे भाग करून घेतले आहेत. एवढ्या मेजरमेंटमध्ये 4 मीडियम साईजचे पिझ्झा होतात. तर तुम्हाला जर का कमी करायचे असेल, 1 पिझ्झा करायचा असेल तर त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ और मैदा घेऊ शकतात. इथे मी 3 कप गव्हाच्या पिठाचे मी 4 मीडियम साईजचे पिझ्झा बनवत आहे. थोडंसं लाटून घ्यायचं आहे. अर्थात आपलं पीठ सैल आहे. तर थोडंसं लाटून झाल्यानंतर आपण ज्यामध्ये पिझ्झा करणार आहोत त्यामध्ये घालून थोडंसं ते पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला वरतून काट्याच्या चमच्याने थोडेसे होल पाडायचे आहेत ताकी ते फुलणार नाही. आता मी त्याला पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि त्याच्यावर थोडं चीज घातलं आहे. चीज घातल्यानंतर आपल्याला ज्या पण व्हेजिटेबल्स पाहिजे आहेत त्या आपण त्याच्यावर घालून घेणार आहोत आणि वरून पुन्हा चीज घ्यायचं आहे. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आणि याच्यानंतर याच्यावरून थोडंसं सीझनिंग घालायचं आहे. सीझनिंगही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात. तर आपल्याला हा मायक्रोवेव्हमध्ये बेक करायचा आहे कन्व्हेक्शन मोडवरती. तर मी मायक्रोवेव्ह हे 200 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पिझ्झा ठेवून मी 220 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटासाठी हा पिझ्झा बेक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनटात आपला पिझ्झा प्रॉपर बेक झालेला आहे आणि तो फ्लफीही झालेला आहे. चीजही आपला वरतून मेल्ट झालेला आहे.
तुम्ही बघू शकता. तर हा पिझ्झा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा सेकंड पिझ्झा कराल तेव्हा मायक्रोवेव्ह प्रीहीट करण्याची गरज नाही, कारण की आपलं मायक्रोवेव्ह ऑलरेडी हीटेडच आहे. तर सेकंड पिझ्झा लावताना तुम्ही जस्ट पिझ्झा ठेवून 10 मिनटासाठी कन्व्हेक्शन मोडवर तुम्ही सेट करू शकता 220 डिग्री सेल्सिअसवरती. तर तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा अगदी मस्त असा रेडी झालेला आहे आणि आपला जो बेस आहे तो छान स्पॉन्जी असा ब्रेड आपला रेडी आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.